नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका टेस्टी रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय रव्यापासून एकदम हेल्दी पौष्टिक नाश्ता, तेही फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। रोज रोज तुम्हाला भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल नाश्त्यासाठी, तर हा नाश्ता नक्की बनवून पहा। एकदम सोपा बनवायला आहे आणि खूप खायला छान लागतो, जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी असा बनतो। तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचे आणि 3 चमचे बेसन टाकायचे किंवा छोट्या वाटीने पाव वाटी बेसन पीठ घ्यायचे। बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव वाटी दही टाकायचे किंवा पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 3 चमचे दही टाकून घ्यायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून ठेवायचे। तर बेसन, दही आणि रवा आहे तो सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी रवा असाच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची, ते म्हणजे भाज्या कापून घ्यायच्या। तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरला जाईल। तर थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण भिजवून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत सर्व भाज्या कट करून घेतलेत आणि रवासुद्धा चांगला भिजलेला आहे। अगोदर आपण मिश्रण भिजवलं होतं त्यावेळेस थोडंसं ओलसर होतं, आता पाहू शकतात रव्याने पाणी शोषून घेतले आणि रव्याचं मिश्रण आता थोडंसं दाटसर वाटते। तर परत एकदा हे मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया। पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे, कारण रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यावरती पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकतं। तर आणखीन थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतले। आता आपण अगोदर भाज्या टाकूया आणि नंतर पाणी कमी वाटलं तर आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊ। आता याच्यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते। 2 हिरवी मिरची मी कट करून घेतलेत त्या टाकून घेऊया। तुमच्या घरामध्ये किती तिखट आवडतं, लहान मुलं खात असतील तर कमी तिखट करा, त्यानुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात। बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा टाकायचे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, तर कांदा टोमॅटो जास्त झाला त्यामुळे मी थोडासा बाजूला ठेवला आहे, लागेल तेवढा टाकून घेतला आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया। याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ॲड करू शकता, जसं की बीट आहे, गाजर आहे, शिमला मिरची, ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकतात। बटाटा किसून टाकू शकतात, त्यामुळे आपला नाश्ता एकदम हेल्दी पौष्टिक असा तयार होईल। याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेते, तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकतात, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल। छोटा पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे, तुम्ही धना पावडर टाकला किंवा थोडासा गरम मसाला टाकला तरी चालेल। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। मिश्रण थोडं दाटसर वाटते, त्यामध्ये आणखीन थोडं आपण पाणी टाकून घेऊ आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रोज रोजसुद्धा आपल्याला उपीट, पोहे, भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवला तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने नाश्ता खातात, हो की नाही? तर सर्व मिश्रण आपले इथे बनवून तयार झाले आणि अशी याची थिकनेस ठेवायची। आता याच्यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेऊ किंवा तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकला तरीसुद्धा चालेल। आता हे मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असं बनवून घ्यायचे। अशी याची थिकनेस हवी, खूप घट्टही नको किंवा खूप पातळही नको, सेलसर असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे। तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण बनवून तयार आहे। आता लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे, थोडं तेल पसरवून घेऊया। मी इथे मोठ्या कढईमध्ये बनवून घेते आणि हे मिश्रण तळापासून व्यवस्थित मिक्स करायचे आणि 1 पळी एवढे मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे। थोडंसं याला पसरवायचे हलक्या हाताने, तर एकदम छोटे छोटे अशा पॅनकेक वगैरे आपण बनवतो तशा पद्धतीने याला गोल आकार देऊन पसरवून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे कमी गॅसवरती। थोड्या वेळासाठी आपल्याला एक साईड चांगली भाजू द्यायची आणि नंतर झाकण खोलून आपण हे पलटे करून घेणार आहोत। तर थोड्या वेळाने झाकण खोलून घ्यायचे, वरची साईड सुकली की मग हे पलटे करायचे। त्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं वरच्या साईडला, म्हणजे जेव्हा हा दुसरी साईड नाश्त्याची भाजणार त्यावेळेस खरपूस असा रंग येतो आणि काढताना आपल्याला समजतं। व्यवस्थित निघलं तर समजायचं की एक साईड चांगली भाजली, निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्यायचं आणि नंतर पलटे करून घ्यायचे। तर हे पहा, थोडीशी साईड उचलून पाहायची, छान खरपूस दिसली, चांगलं भाजलेलं असेल तरच मग पलटे करून घ्यायचे।
तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि चांगले भाजले गेले. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे. थोडंसं कडेने तेल सोडून घेऊया. परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची. तर तुम्हाला पलटी करून दाखवते. तर हे पहा एकदम मस्त असा दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन रंग आला आहे आणि छान हे भाजले गेले. आपण काढून घेऊया. तर अलटी-पलटी करून कमी गॅसवरती चांगलं भाजून घेतलं की त्यातपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि नाश्ता खायला खूप चविष्ट आणि चांगला लागतो. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेलेसुद्धा सर्व नाश्ता सेम अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकून घ्यायचे. 1-1.5 पळी मिश्रण टाकायचे. थोडं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अलटी-पलटी करून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हे पहा किती छान याला जाळी पडली. आतपर्यंत हे चांगलं स्पॉन्जी बनले. तुम्हाला जाळी दिसत असेल हे पहा. तर अशा पद्धतीने बाकीचं सुद्धा सर्व नाश्ता बनवून घ्यायचे. तर एक साईड चांगले भाजलेले तर दुसरी साईडसुद्धा याची छान भाजून घेऊया. आणि जेवढं चांगलं तुम्ही हे भाजून घेणार तेवढंच हा नाश्ता खायला चांगला लागणार आहे. त्यामुळे कमी गॅसवरतीच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे. आणि साहित्य तर किती कमी लागतं तुम्ही पाहिलंच आहे. आपल्या घरामध्ये रवा बेसन तर असतंच आणि ज्या काही भाज्या असतील ते टाकू शकतात. आता याच्यावर परत झाकण ठेवले तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस अशी भाजून झाली. तर हे पहा हे सुद्धा छान भाजले. आता आपण काढून घेऊया. तर आहे की नाही एकदम बनवायला सोपी रेसिपी. आणि हा नाश्ता तुम्ही सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो. कारण आपण याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्याची खूप छान टेस्ट लागते. तर सर्व नाश्ता सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओचं आणि लाँग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सोडा, इनो काहीही न वापरता 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरीत डोसे. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय 1 वाटी तांदळाच्या पिठापासून झटपट डोसा. जर तुम्हाला कधी डोसा खायची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ भिजवायचं विसरलं असाल किंवा त्याला खूप वेळ लागतो तेव्हा तुम्ही तांदळाच्या पिठापासून असे क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवू शकतात. आणि फक्त आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ पाहिजे. तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त क्रिस्पी असा डोसा बनवून तयार झाला आहे. बनवायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही हे डोसे असेच खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा शेजवानी चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. दिसतंय ना एकदम भारी. सोडा, इनो काहीही न टाकता आपण हा क्रिस्पी कुरकुरीत तांदळाच्या पिठापासून डोसा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बनवायला जेवढा सोपा आहे खायला तेवढाच क्रिस्पी कुरकुरीत आणि चविष्ट हा डोसा बनवून तयार होतो. तुम्हाला जर मऊ बनवायचे असेल तर मऊसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीत हवे असतील तसेसुद्धा बनवता येतात. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. आणि डोशाचा रंग किती छान आला तुम्ही तर पाहिलाच आहे. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी या वाटीने मोजून हे तांदळाचं पीठ घेतले. तुम्हीसुद्धा कोणतीही एखादी वाटी पेला घ्यायचं. त्यानेच आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचे. तर बाऊलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतले. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकून घेऊया. अजून पाणी आपल्याला लागणार आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला 1च वाटी पाणी तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करायचे. म्हणजे पटकन ते मिक्स होतं आणि गुठळ्या होत नाही. खूप जास्त पाणी एकदम टाकलं तर पीठ व्यवस्थित पटकन मिक्स करता येत नाही. खूप वेळ लागतो. त्यामुळे अगोदर 1 वाटी टाकायचं आणि नंतर 1 वाटी पाणी टाकायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचे, खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. जेवढं हे मिश्रण पातळ असणार आहे तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे होणार आहेत. तर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेतले आणि थोडीशी याची थिकनेस दाटसर वाटते तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे. तर अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते.
तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी लागलेले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकतात असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर परफेक्ट अशी याची थिकनेस आली आहे, हे पहा. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या टाकून घ्यायच्या आहेत. मेथी, गाजर, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत, ते टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर प्लेन डोसासुद्धा बनवू शकतात किंवा मग असं भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात. तुम्ही याच्यामध्ये कोबी, बीट, गाजर किसून टाकू शकतात, बटाटा किसून टाकू शकतात. मला याच्यामध्ये गाजर किसून टाकलेलंच हा तांदळाच्या पिठाचा डोसा आवडतो, त्यामुळे मी नेहमी गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूनच हा डोसा बनवत असते. बनवायलाही सोपा पडतो आणि लगेच बनवून तयारसुद्धा होतो. तर आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि पळीने अगोदर साईडने हे मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे मिश्रण सोडायचे. काय होतं की पॅन साईडने थोडासाच गरम झालेला असतो आणि मध्यभागी जास्त तापलेला असतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी मध्यभागी हे मिश्रण आपल्याला सोडून घ्यायचे, म्हणजे एकसारखा डोसा भाजला जातो. एकदम आपण मध्यभागी अगोदर पीठ टाकलं आणि नंतर साईडला टाकलं तर डोसा मध्यभागी भाजतो आणि साईडला भाजत नाही पटकन, त्यामुळे साईडने डोसा सोडून घ्यायचा. तर आपण आता हा डोसा पॅनवरती पसरवून घेतला आहे, म्हणजेच पीठ टाकून घेतले. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ हा डोसा भाजून घ्यायचा. आता झाकण काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भारी याला जाळी पडली. आपण याच्यामध्ये सोडा, इनो काहीही टाकलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात. जसा जसा डोसा भाजत जाईल तसं तसं साईडच्या याच्या कडा सुटत जातात, हे पाहू शकतात. तर अशा पद्धतीने साईडने याच्या कडा सुटायला लागल्या की समजून जायचं की डोसा आपला भाजलेला आहे. जोपर्यंत त्याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि असा खरपूस रंग दिसायला लागला की समजायचं आपला डोसा चांगला भाजलेला आहे. आणि पहिला डोसा जरासा थोडासा तुटल्यासारखाच बनतो, पण दुसरा डोसा, बाकीचे डोसे तिथून पुढं चांगले होतात. तर हा पहिलाच डोसा आहे. तर आता हा डोसासुद्धा चांगला भाजलेला आहे, तर काढून घेऊया. हे पहा किती मस्त खरपूस असा आपला डोसा भाजून तयार झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे. तर आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गाजर टाकल्यामुळे याला खूप छान पिवळसर असा रंगसुद्धा आला आहे आणि आपण याच्यामध्ये हळद वगैरे काही न टाकता त्याला गाजरामुळे पिवळसर रंग आलेला आहे. तर आता आपला पहिला डोसा बनवून झाला, आता दुसरा बनवूया. दुसरा खूप छान डोसे इथून पुढचे चांगले बनतात. तर पॅन गरम करून घ्यायचं आहे, मिडियम गॅस करायचा, म्हणजे पॅन चांगला तापला की जाळी चांगली पडते. आणि हे मिश्रण आपण पॅनवरती टाकून घ्यायचं. अगोदर थोडंसं तेल लावायचं पॅनला आणि नंतर हे मिश्रण टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. मस्त अशी जाळी पडते तवा चांगला तापलेला असल्यावरती. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत भाजला जातो. तर आता आपण दुसरा डोसा पाहू शकतात किती भारी झाला आहे. अजिबात तुटत नाही किंवा व्यवस्थित क्लीन निघला जातो आहे. पॅन चांगला तापला की मग डोसे व्यवस्थित चांगले तयार होतात. तर हा डोसा किती चांगला क्लीन एकदम निघाला आहे पहा, आणि जाळीसुद्धा छान पडली आहे, चांगला भाजलेला आहे. तर हा डोसासुद्धा आपला एकदम झटपट बनवून झाला आहे. तर हे पहा आतूनसुद्धा पाहू शकतात. आणि हे डोसे एक साईडने भाजले तरी चालतात, तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तसेसुद्धा भाजू शकतात. क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर असे पातळ पीठ करायचं आणि हे डोसे मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचे, म्हणजे चांगले ते क्रिस्पी बनतात. तर राहिलेलेसुद्धा सर्व डोसे सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेत. तुम्हाला मऊ जर डोसे बनवायचे असतील तर डोसे बनवून थोडा वेळ ठेवले की ते नंतर मऊ पडतात आणि गरम असताना असेच क्रिस्पी कुरकुरीत राहतात. तर पाहू शकतात किती मस्त आपले डोसे बनवून तयार आहेत. तर आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी. 1 वाटी तांदळाच्या पिठापासून घरातल्या सर्वांसाठी हा नाश्ता बनवून तयार होतो आणि वेळही खूप कमी लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.